म्हणूनच ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करता येत नव्हतं असं माझं मत होतं. खरं तर तुमच्या ह्याच निर्णयाकडे कुठंतरी हा एक राजकीय निर्णय आहे अशा दृष्टिकोनातून बघितल्या जाते. कारण एकीकडे आपण शिंदेच्या आमदारांना सुद्धा अपात्र ठरवलं नाहीत, इथं सुद्धा अपात्र ठरवलं नाहीत. अपात्र ठरवलं असतं ठाकरे गटाच्या आमदारांना तर प्रचंड मोठी सहानुभूती निर्माण करायला त्याचा वापर होऊ शकला असता. मात्र ते अपात्रही झाले नाही, शिवसेनाही त्यांची नाही आणि त्यामुळे त्यांना आता सहानुभूती पण जी अपेक्षित होती ती मिळू शकत नाही. त्यामुळे हा ज्युडिशियल निर्णयापेक्षा याकडे का राजकीय निर्णयाच्या दृष्टिकोनातून विधानसभा अध्यक्ष म्हणून अपात्रतेच्या याचिकेवरती निर्णय घेत असताना त्याचे राजकीय परिणाम काय होतील हे बघणं माझ्यासाठी क्रमप्राप्त नव्हे. माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे ते संविधान, विधानसभा नियम आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश या सगळ्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय आहे. या निर्णयातून एखाद्याचं राजकीय नुकसान झालं असेल तर त्यासाठी अध्यक्ष जबाबदार ठरू शकत नाहीत. त्यामुळे मला वाटतं ज्या लोकांना ह्याचं राजकीय भांडवल करायचं होतं ते दुर्दैवाने जर होऊ शकत नसेल कुठच्याही गटाचं, या किंवा त्या गटाचं, त्यासाठी मी निश्चितपणे जबाबदार नसू शकतो. मला तर असं वाटलेलं की मी जो निर्णय घेतलाय तो निर्णय कायद्याला धरून असल्यामुळे, प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसचा विचार करून कोणालाही अयोग्यरित्या अपात्र ठरवलं नसल्यामुळे या निर्णयाचं स्वागत होईल. परंतु तसं होताना काही दिसलं नाही. काही लोकांकडनं, बहुतांश लोकांकडनं याचं स्वागतच झालंय, परंतु काही लोकांना त्यात राजकीय विषय दिसून आला. हे दुर्दैव आहे. मला वाटतं अध्यक्षांचं कार्यालय, अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या, अध्यक्षांचं रोल हा बियॉन्ड पॉलिटिकल अफिलिएशन असतो. त्याकडे पॉलिटिकल स्कोपमधनं बघणं हे थोडंसं अन्यायकारक आहे. अध्यक्ष हे सभागृहाचे अध्यक्ष असतात, हे सर्व आमदारांचे अध्यक्ष असतात आणि सर्व आमदारांचा त्यांच्यावर तेवढाच अधिकार असतो आणि त्यांच्याकडनं समान न्याय हा अपेक्षित असतो. याचा भान ठेवून जर सर्वांनी विचार केला तर मला वाटतं असे आरोप प्रत्यारोप होणार नाहीत. शेवटी आपल्या मराठीत म्हणतात, झोपलेल्याला आपल्याला जागं करता येतं, परंतु झोपलेल्याचं झोपण्याचं सोंग करणाऱ्याला आपल्याला काय जागं करता येत नाही. त्यामुळे या निर्णयातला जो गाभा आहे, जे रिझनिंग आहे ते सुस्पष्ट आहे. ज्याला ते समजून घ्यायचं आहे ते त्यांना समजणार, ज्यांना समजून घ्यायचंच नाहीये त्यांना मी काय समजू शकणार नाही. बरीच मंडळी आहे की जी मुख्यमंत्र्यांच्या आणि आपल्या भेटीवर सुद्धा प्रश्न उपस्थित करत आहेत. अगदी